जिजामातेच्या मायेचा लाभला देशाला आधार. शिवबांच्या शौर्यामागे होता आईचाच संस्कार. नमस्कार बालमित्रांनो, आपले वर्षा ज्ञानदीप चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका महान मातेच्या चरणी नतमस्तक होणार आहोत, जिने केवळ एका राजाला जन्म दिला नाही, तर संपूर्ण स्वराज्याला आकार दिला. हे भाषण फक्त ऐकण्यासाठी नाही, तर मनात उतरवण्यासाठी आहे. चला तर मग इतिहासाच्या त्या तेजस्वी पानांकडे वळूया आणि जाणून घेऊया जिजाऊ म्हणजे काय, जिजाऊ का घडल्या आणि जिजाऊ आजही का जिवंत आहेत. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे हे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे आमचे लाडकी गुरुजन आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा नम्र नमस्कार. आज या व्यासपीठावर उभा राहून राजमाता जिजाऊ भोसले यांच्यावर बोलणे म्हणजे केवळ एक भाषण करणे नाही, तर इतिहासाशी संवाद साधणे आहे. जिजाऊ म्हणजे नाव नाही, जिजाऊ म्हणजे विचार आहे. जिजाऊ म्हणजे केवळ शिवाजी महाराजांची आई नाही, जिजाऊ म्हणजे शिवराय घडवणारी संस्कारांची शाळा आहे. जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा पाया, जिजाऊ म्हणजे राष्ट्रनिर्मितीची पहिली वीट, जिजाऊ म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत मिसळलेली त्यागाची राख आणि तेजाची ज्वाला आहे. इतिहासात अनेक मातांचा उल्लेख येतो, पण ज्या मातेने आपल्या लेकराला राजा बनवले नाही, तर राष्ट्राचा आधारस्तंभ बनवले, ती माता म्हणजे जिजाऊ. त्यांनी शिवाजी महाराजांना फक्त जन्म दिला नाही, तर त्यांना धैर्य दिले, दिशा दिली आणि स्वराज्यासाठी झटण्याची जिद्द दिली. म्हणूनच जिजाऊ या केवळ मातृत्वाचे प्रतीक नाहीत, तर त्या राष्ट्रमातृत्वाचे सर्वोच्च उदाहरण आहेत. जिजाऊंचा काळ आठवा. संपूर्ण देश गुलामीत कितपत पडलेला, मुघलांची दहशत, आदिलशाहीचा अत्याचार, सामान्य माणसाचे जीवन म्हणजे अपमान, अन्याय आणि भीती. अशा काळात स्वराज्याचा विचार करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे. पण जिजाऊंनी मृत्यूची भीती नाही, तर गुलामीची लाज वाटली. म्हणूनच त्यांच्या मनात एकच विचार ठसठसत होता, या मातीला स्वतःचे राज्य हवे, या माणसाला स्वाभिमान हवा. जिजाऊंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची अखंड गाथा. बालपणातच राजकारण पाहिले, तरुणपणी कट कारस्थानांचा सामना केला आणि मातृत्वात संकटाचा डोंगर उभा राहिला. पण जिजाऊ कधीही रडत बसल्या नाहीत, कारण त्या जाणून होत्या की रडणारी माता मुलाला कमजोर करते, तर लढणारी माता मुलाला सिंह बनवते. आई म्हणून जिजाऊ अतिशय जागृत होत्या. त्यांनी शिवबांना कधीही ऐशोआरामात वाढवले नाही. त्यांनी सांगितले की ज्याला राज्य करायचे असते त्याने आधी स्वतःवर राज्य करायला शिकले पाहिजे. त्यांनी शिवबांना भुकेची किंमत शिकवली, कष्टांची ओळख करून दिली आणि अपमान सहन करण्याची ताकद दिली. कारण जिजाऊंना माहित होते, हा मुलगा तलवारीपेक्षा आधी संस्कारांनी मोठा झाला पाहिजे. जिजाऊ शिवबांना रामायण, महाभारत सांगायच्या, पण त्या कथा झोपेसाठी नव्हत्या, तर त्या जागृतीसाठी होत्या. त्या सांगायच्या की राम राजा म्हणून महान होता, कारण तो न्यायी होता. कृष्ण महान होता, कारण तो रणनीती जाणत होता. आणि तू शिवबा याहूनही मोठा होशील, कारण तू अन्याय सहन करणार नाहीस. आईचे हे शब्द शिवबांच्या मनात कोरले गेले. शिवाजी महाराजांचे चारित्र्य पहा. परस्त्री माते समान, परधन माती समान. हा संस्कार तलवारीने दिला नाही, तो जिजाऊंच्या दुधातून दिला गेला. म्हणूनच शिवाजी महाराज युद्ध जिंकत होते, पण माणुसकी हरवत नव्हते. ते शत्रूला हरवत होते, पण स्त्रीचा सन्मान राखत होते. हा राजा तलवारीचा नव्हता, हा राजा मूल्यांचा होता. जिजाऊ केवळ माया करणारी आई नव्हती, त्या कठोर गुरुही होत्या. चूक झाली तर पाठ थोपटली नाही, तर आरसा दाखवला. कारण त्या जाणून होत्या की हा मुलगा सामान्य नाही, हा इतिहास बदलणार आहे. इतिहास बदलायचा असेल तर लोखंडासारखी शिस्त लागते. राजमाता जिजाऊ राजकारण समजणाऱ्या होत्या. त्या काळात स्त्रीला राजकीय निर्णयात स्थान नव्हते, पण जिजाऊंनी ते स्थान आपल्या बुद्धीने मिळवले. कोणत्या किल्ल्याचे महत्त्व काय, कोणता सरदार विश्वासू आहे, कोणता शत्रू संधी शोधतोय, हे त्यांना अगदी अचूक कळत होते. त्या शिवाजी महाराजांसाठी ढाल होत्या, मार्गदर्शक होत्या आणि संकटात उभी राहणारी पर्वतासारखी शक्ती होत्या. शिवाजी महाराज कैदेत गेले तेव्हा कोणत्याही आईचे काळीज तुटले असते, पण जिजाऊंचा विश्वास तुटला नाही. त्यांनी देवाकडे अश्रू मागितले नाहीत, त्यांनी धैर्य मागितले. त्या म्हणाल्या, माझा शिवबा स्वराज्यासाठी जन्मलेला आहे, तो परत येईल. आणि इतिहासाने पाहिले, आईचा विश्वास खरा ठरला.
आज आपण शिवाजी महाराजांचे किल्ले पाहतो, पण त्या प्रत्येक किल्ल्यामागे जिजाऊंचा त्याग आहे. आपण स्वराज्याचा इतिहास वाचतो, पण त्या प्रत्येक ओळीमागे जिजाऊंची तपश्चर्या आहे. जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराज नसते, आणि शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास काही वेगळाच असता. आजच्या काळात जिजाऊ अधिक महत्वाच्या आहेत, कारण आजही समाजाला दिशा देणाऱ्या मातांची गरज आहे. आजही केवळ शिक्षण देणाऱ्या नाही, तर संस्कार देणाऱ्या मातांची गरज आहे. आजही स्वार्थापेक्षा राष्ट्र मोठे आहे हे शिकवणाऱ्या जिजाऊंची गरज आहे. जिजाऊ आपल्याला सांगतात, मुलगा मोठा व्हावा असे वाटत असेल तर त्याला फक्त नोकरीसाठी नाही, तर समाजासाठी तयार करा. मुलगी घडवायची असेल तर तिला कमजोर समजू नका, तिला आत्मविश्वास द्या. कारण जिजाऊ स्वतः स्त्री होत्या आणि त्यांनी इतिहास घडवला. आज जिजाऊ जयंती साजरी करताना आपण ठरवूया, जिजाऊ केवळ फोटोपुरत्या नाहीत, त्यांच्या विचारांना आपण आपल्या घरात, शाळेत, समाजात जिवंत ठेवूया. अन्याय पाहून गप्प बसणार नाही, स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही, आणि गरज पडली तर सत्यासाठी उभे राहू. मी माझे हे भाषण संपवताना एवढेच म्हणतो, जिजाऊ म्हणजे भूतकाळ नाही, जिजाऊ म्हणजे भूतकाळ नाही, जिजाऊ म्हणजे भविष्य आहे, जिजाऊ म्हणजे प्रेरणा आहे, जिजाऊ म्हणजे शक्ती आहे, आणि जिजाऊ म्हणजे स्वराज्याची माता आहे. जाता जाता सुंदर अशी चारोळी. जिजामाता आई महान, जिजामाता आई महान, संस्कारांची तेजस्वी शान, संस्कारांची तेजस्वी शान. शुभाला घडवले प्रेमाने, शुभाला घडवले प्रेमाने, दिलं स्वराज्याचं स्वप्न मनाने, दिलं स्वराज्याचं स्वप्न मनाने. जिजाऊंच्या मायेचा शिवरायांवर होता हात, जिजाऊंच्या मायेचा शिवरायांवर होता हात. आईच्या शिकवणुकीतूनच घडला स्वराज्याचा नाद, आईच्या शिकवणीतूनच घडला स्वराज्याचा नाद. जिजामाता शिकवते सत्यमार्ग धरायला, जिजामाता शिकवते सत्यमार्ग धरायला. आईच्या संस्कारांनीच मुलांचं भविष्य उजळायला, आईच्या संस्कारांनीच मुलांचं भविष्य उजळायला. बालमित्रांनो, आपले भाषण इथे समाप्त होत आहे, पण जाता जाता एक विचार तुमच्यासाठी. ज्या मातेच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज घडले, ज्या मातेच्या विचारांतून स्वाभिमान जागा झाला, आणि ज्या मातेच्या त्यागातून इतिहास घडला, अशा स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ भोसले यांच्या जीवनावर आधारित हे प्रेरणादायी धडाकेबाज भाषण आपण ऐकले. राजमाता जिजाऊ भोसले यांचे कार्य शब्दात मांडणे अशक्य आहे, कारण त्या केवळ इतिहासातल्या नाहीत, त्या आजही आपल्या विचारात जिवंत आहेत. जिजाऊंनी आपल्याला शिकवले की स्वराज्य तलवारीने नाही तर संस्कारांनी उभे राहते, आणि राष्ट्र घडते ते मातांच्या विचारांतून. आज जर आपण त्यांच्या विचारांपैकी एक जरी विचार आपल्या जीवनात उतरवला तर तीच त्यांना खरी मानवंदना ठरेल. हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच ऐतिहासिक प्रेरणादायी भाषणांसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत एकच संकल्प, स्वाभिमानाने जगा आणि इतिहास घडवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय स्वराज्य. धन्यवाद.